एकदा एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या ठिकाणावरून। आज मी आलोय विदर्भाची पंढरी तर महाराष्ट्राची दुसरी पंढरी संत नगरी शेगाव मध्ये। आपण माझ्या पाठीमागे पाहताय संत नगरी शेगाव मध्ये आपले स्वागत करत आहे। तर संत गजानन महाराज यांचं समाधी स्थळ असणाऱ्या शेगाव नगरीचं संपूर्ण दर्शन मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करून देणार आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेगाव या नगरीमध्ये असणारी विविध प्रकारची धार्मिक स्थळं, अनेक महत्त्वाची ठिकाणं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला तर आपण पुढे जाऊया आणि शेगाव नगरी नेमकी कशी आहे, की अल्पावधीत शेगावचा विकास झाला। शेगाव हे शहर बुलढाणा या जिल्ह्यातील बुलढाणा आणि अकोला या दोन जिल्ह्यांच्या मध्यावर संत गजानन महाराज यांचं समाधी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। लाखो भाविक देशभरातील मोठ्या श्रद्धेने संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या संत नगरीमध्ये येतात। संत नगरीमध्ये मी सध्या खामगाव या रोडवर आहे। शेगाव या शहरामध्ये येण्यासाठी खामगावकडून जाणारा एक रस्ता, अकोलाकडून जाणारा एक रस्ता आणि अकोट या शहराकडून येणारा एक रस्ता, अशा 3 मार्गाने आपण शेगावमध्ये प्रवेश करू शकतो। संत गजानन महाराज संस्थानाचे या देशातील एकमेव असं हे संस्थान आहे ज्या संस्थानाच्या अंतर्गत शाळा, महाविद्यालय, दवाखाने आणि विविध सामाजिक केंद्र चालवले जातात। तर सध्या मी आलोय शेगावमध्ये असणाऱ्या श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे संस्थानाच्या मार्फत चालवलं जातं। आता मी आलोय शेगाव मधील शासकीय विश्रामगृहाच्या या ठिकाणी। शासकीय विश्रामगृह हे निवासासाठी अत्यंत उपयुक्त सोयी सुविधा असलेलं असून राज्य शासकीय आणि केंद्र सरकारचे जे काही VIP गेस्ट संत नगरी शेगावमध्ये येतात त्यांच्या निवासाचं हे शासकीय विश्रामगृह विसावा। देशातील वाहतूक आणि दळणवळणाचं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणून आपण रेल्वेकडे पाहतो। मी सध्या आहे शेगावमधील या रेल्वे स्थानकावर। शेगाव रेल्वे स्थानकावर मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, गोंदिया तसेच पश्चिम बंगालमधील हावडा एक्सप्रेस अशा अनेक 30 पेक्षा जास्त ट्रेन दररोज शेगाव स्थानकावर येतात। त्यामुळे देशातील विविध ठिकाणावरून तुम्ही शेगाव या शहरामध्ये येऊ शकता। तर हजारो भाविक भक्त शेगाव रेल्वे स्थानकावर येतात। आपण पाहताय माझ्या पाठीमागे शेगाव रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेचं एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून परिचित आहे। जसं आपण पुढे मध्ये जाऊ तेव्हा मी तुम्हाला रेल्वे स्थानकाच्या आतमधील परिसर कसा आहे हे सुद्धा दाखवणार आहे। चला तर आपण मध्ये जाऊ। आता आपण रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये आलेलो आहे। आतमध्ये आपण पाहताय अनारक्षित तिकीट कार्यालय। सध्या कोविड स्थिती असल्यामुळे आपण आतमध्ये प्रवेश करणार नाही आहोत, मात्र अनेक प्रवासी या ठिकाणी तिकीट आरक्षित करण्यासाठी आणि तिकीट काढण्यासाठी लाईनीमध्ये थांबलेले आपल्याला दिसते आणि परिसरात हा मध्यवर्ती भाग आपल्याला मी या ठिकाणी दाखवतोय। प्लॅटफॉर्मवरून आपण रेल्वेतून उतरल्यानंतर आपल्याला प्लॅटफॉर्मकडून बाहेर येण्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक्स गाड्या या ठिकाणी आहेत। तर स्वतः मी आता या गाडीच्या जवळ उभा आहे। आपण पाहता ही गाडी, तर यांनाच आपण विनंती करूया की आम्हाला तुम्ही प्लॅटफॉर्मवर कशा पद्धतीने प्रवासी घेऊन येतात ते दाखवाल का? चला तर आता आपण याच गाडीमध्ये बसूया जी प्रदूषण मुक्त आहे आणि प्लॅटफॉर्मकडे जाऊया। शेगावला आल्यानंतर नक्की या गाडीमध्ये बसून यायला विसरू नका। तर आता माझ्या उजव्या बाजूला आपण पाहताय हे आहे शेगावचं मुख्य रेल्वे स्थानक। प्लॅटफॉर्म क्रमांक 1, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 3। आता आपण पोहोचलोय प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर। नामदेवरावनी त्यांच्या या इलेक्ट्रॉनिक्स गाडीमध्ये आम्हाला प्लॅटफॉर्मवर घेऊन आलेले आहेत। तर त्यांचे धन्यवाद आणि जय गजानन। तर तुम्ही सुद्धा
या ठिकाणी शेगावमध्ये आल्यानंतर प्लॅटफॉर्मवरून आवर्जून या इलेक्ट्रॉनिक्स गाडीचा वापर करावा हीच विनंती. रेल्वे स्थानकावर अनेक वेगवेगळ्या ठिकाणावरून प्रवासी शेगावमध्ये येतात आणि संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतात. सध्या मी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आहे आणि काही प्रवासी या ठिकाणी आहेत. तर त्यांना विचारूया की जय गजानन माऊली. माऊली, तुम्ही कुठून आलात आणि तुमचं गजानन महाराजांचं दर्शन झालं का? मी उल्हासनगरहून आलोय. तुम्ही शेगावमध्ये नियमित येता? हो, कारण गजानन महाराज माझे पुण्याच्या ठिकाणी आहे, त्यामुळे मी नेहमी रेल्वेनंच येतात की बसने? नाही, मी नेहमी रेल्वे. तर आपण पाहताय की उल्हासनगरमधून आलेले हे भक्त आहेत जे श्रीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं दर्शन पण झालेलं आहे. तर असे अनेक देशभरातील लाखो भावी भक्तांचं श्रद्धेचं ठिकाण म्हणजेच संतनगरी शेगाव. शेगावची कचोरी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. शेगावमध्ये आल्यानंतर सर्वच भाविक भक्त मोठ्या आवडीने आणि चवीने शेगावची कचोरी खातात. शेगावमध्ये अनेक ठिकाणी कचोरी मिळते, मात्र TR शर्मा यांच्याकडे मिळणारी ओरिजिनल कचोरी शेगावची जी सुप्रसिद्ध आहे ती TR शर्मा यांच्याकडे मिळते, जे 1970 पासून तुम्हा सगळ्यांना अतिशय उत्तम अशी चव देते. तर या ठिकाणी आपण पाहूया की कचोरी सेंटर कसं आहे. आल्यानंतर आपण पण अवश्य कचोरी मी सुद्धा कचोरी इथे खात असतो आणि माझ्या घरी पण घेऊन जात असतो. कचोरी 2 प्रकारची मिळते. एक आहे जी तळलेली कचोरी आणि दुसरी आहे कच्ची कचोरी. ते पण आम्ही दाखवणार आहोत. तर कचोरी खाता येते. कशी वाटते शेगावची कचोरी? नंबर 1. किती खाल्ल्यात आतापर्यंत? तर पाहूया आपण आता नेमकी कच्ची कचोरी कशी आहे. जसं आपण मध्ये जाऊ तसं तसं तुम्हाला दिसेल. कच्ची कचोरी आपण पाहताय ही आहे 10चं एक पॅकेट कच्ची कचोरी, जे तुम्ही आवडीने घरी घेऊन जाऊ शकता आणि घरी आपल्या तेलामध्ये तळल्यानंतर आपल्या लहान मुलांना अगदी खाण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा चवीने खाऊ शकता. तर ओरिजिनल कचोरी म्हणजे शर्माजींची शेगावमधील कचोरी. आपल्यासोबत आहेत शर्मा कचोरीचे मालक शर्माजी. तर तुम्ही सगळ्यांना शेगावची कचोरी अगदी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर हे कचोरी सेंटर आपण कधी सुरू केलेलं होतं? हे कचोरी आजोबाने 1950 साली सुरू केलं होतं. रेल्वे स्टेशनवर कॅन्टीनचा कॉन्ट्रॅक्ट भेटला आहे तिथून आणि हे चालू आहे. आज 70-72 वर्ष होऊन झाले. तर हे इथं आता कचोरी आम्ही फ्रोझन तयार केली. माझ्या मुलांना हॉटेल मॅनेजमेंट करून फ्रोझन कचोरी तयार केली. आता ही कचोरी एक्सपोर्ट होणार आहे. हे करोना काळ थांबले, आता मार्च एप्रिलपर्यंत एक्सपोर्ट सुरू होईल. आमच्या एक्सपोर्टसाठी एक्झायटल झालं आहे. राज्यात तर शेगावची कचोरी तुमची प्रसिद्ध आहे. देशभरातील जे काही भाविक भक्त येतात ते सुद्धा आवडीने कचोरी खातात. तर देशाच्या बाहेरून काही ऑर्डर्स आपल्याला मिळाले आहे. जपानमधून एक ग्रस्त आहे, ते घेऊन जातात. दरवर्षी महाराज दर्शनाला येतात. 100 कचोरीचं त्यांचं ऑर्डर असते, 100 तुमचे. आणि नागपूरहून इंग्लंड, न्यूयॉर्क आणि ऑस्ट्रेलिया हे 3 जागा जातात, कंटिन्युअस जातात. क्या बात आहे. शेगावची कचोरी जगप्रसिद्ध कचोरी आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच अवश्य या शेगावमध्ये आणि कचोरीचा आनंद घ्या. महाराष्ट्राच्या प्रवासाची जीवनदायिनी म्हणजेच बस. शेगाव या नगरीमध्ये शेगावच्या अगदी मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच शेगावचं बसस्थानक. शेगावचा बसस्थानकाचं 25 डिसेंबर 1985 मध्ये पुनर्करण झालं आणि शेगावचं हे बसस्टँड आता सुसज्ज अशा परिसरामध्ये व्यापक असून ते अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. सद्यस्थितीत मी शेगावच्या या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये आहे. शेगावच्या या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून बसेस या ठिकाणी येतात. त्यामुळे राज्यातील अनेक भाविक भक्त बसच्या माध्यमातून संतनगरी शेगावमध्ये पोहोचतात. शेगावमधून सुद्धा महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी बसेस उपलब्ध असून लालपरी, शिवशाही
आणि एशियाड अशा तिन्ही बसेसच्या माध्यमातून लाखो भाविक संतनगरी शेगावमध्ये संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी येतात. आपण माझ्या पाठीमागे पाहताय शेगाव बसस्थानक आणि या बसस्थानकाच्या पाठीमागे आपणाला प्रामुख्याने परिसर आपणाला पूर्णतः दिसतोय. तो आहे शेगावच्या बसस्थानकाचा हा परिसर. सध्या आपण आहोत शेगावमधील महाराजा अग्रेसन चौकामध्ये. महाराजा अग्रेसन चौकामध्ये प्रामुख्याने आल्यानंतर आपल्याला दिसते की महाराजा अग्रेसन यांची भव्य अशी ही मूर्ती या चौकात उभारली असून याच चौकामध्ये आपल्या सगळ्यांची अन्न, पाणी आणि हवा या 3 मूलभूत गरजा ज्या पद्धतीने आहेत अगदी तशीच गेल्या 2-3 वर्षापासून या जगामध्ये कोरोना ही वैश्विक महामारी आली आणि मास्क सुद्धा आता माणसांची अगदी मूलभूत गरज बनलेली आहे. अग्रेसन चौकामध्ये योगेश चांदूरकर नावाचा एक युवक आम्हाला दिसतोय. जो युवक या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मास्क त्याच्याकडे आहेत. तर योगेश, आपल्या सगळ्यांना सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय की आपण सगळ्यांनीच कोरोना या महाभयंकर परिस्थितीमध्ये मास्क जरूर वापरा. मी पण मास्क वापरतो, मात्र सद्यस्थितीत व्हिडिओ बनवत असल्यामुळे माझा मास्क मी काढून खिशात ठेवलेला आहे. माझ्याकडे हा मास्क आहे, मी फक्त व्हिडिओ पुरता काढून ठेवलाय आणि योगेशने दिलाय. तर योगेश, आजपर्यंत तुला या मास्कमध्ये प्रामुख्याने किती मास्क विकले सांगतो? मी आजपर्यंत 1 लाखावर पण मास्क विकले. कोरोना आला त्यापासून मास्क विकला. सद्यस्थितीत कोरोनाचे परिणाम जरी कमी झालेले असतील तरी आपल्या सगळ्या नागरिकांनी मास्क वापरा हे आव्हान मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. आणि सद्यस्थितीत मास्क विकत घेण्यासाठी ग्राहक येतात का? खूप कमी झालेले आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, पण थोडेसे येतात. सो स्टे सेफ, त्यासाठी प्लीज यूज मास्क. स्टार्ट. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत आणि जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज संतनगरी शेगावमधील एक अतिशय महत्त्वाचा चौक म्हणजे शिवाजी महाराज चौक. शिवाजी महाराज चौकामध्ये प्रामुख्याने आपण खामगावकडून येत असताल तर शिवाजी महाराज चौकामध्ये आपण येतो. अकोट या शहराकडून आपण येत असाल तर शिवाजी महाराज या चौकामध्ये येतो. आणि इथून पुढे अवघ्या हाकेच्या अंतरावर संत गजानन महाराज यांचं समाधीस्थळ आहे. तर आपण जातोय आता इथून पुढे संत गजानन महाराज यांच्या समाधीस्थळात. संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आता मी उभा आहे. जेव्हापासून या महाराष्ट्राची कोविडच्या 3ऱ्या लाटेनंतर मंदिराची दरवाजे उघडले तेव्हापासून संत गजानन महाराज संस्थानामध्ये दररोज 9,000 भाविक भक्तांना प्रवेश दिला जातो. याच भाविक भक्तांना प्रवेश मंदिरात दिला जातो ज्यांचं ऑनलाईन ई पास रजिस्ट्रेशन झालेलं आहे. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार कार्ड हे अत्यावश्यक असून देशभरातील अनेक भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने संत गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. संतनगरी शेगावमध्ये अजून एक पाहण्यासारखं असे धार्मिक स्थळ म्हणजेच कृष्णाजीचा मळा. संत गजानन महाराज यांच्या मंदिराच्या समोरून अवघं थोडंसं काही अंतर चालत पुढे आल्यानंतर आपणाला अगदी थोड्याशा अंतरावर लागतो तो म्हणजे कृष्णाजीचा मळा. कृष्णाजीचा मळा या ठिकाणी संत गजानन महाराज यांचा जळका पलंग असून टुडे स्टार्ट. चला तर आता आपण कृष्णाजीच्या मळ्याच्या या मंदिरामध्ये आपण जाऊया. हे मंदिर नेमकं कसं आहे, मंदिरामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत हे सगळं आपण मंदिरामध्ये जाऊन पाहूया. आपण आलोय कृष्णाजीच्या मळ्याच्या या मंदिरामध्ये. अगदी गजानन महाराज यांच्या मंदिरापासून अवघ्या काही अंतरावर असणारा हा कृष्णाजींचा म्हणजे कृष्णाजी पाटील आणि रामचंद्र पाटील यांचा हा मळा. याच मळ्यामध्ये आषाढीच्या निमित्ताने आषाढीचं औचित्य साधून या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिरामध्ये संत गजानन महाराज यांचा जळता पलंग
त्यानंतर शेगावमध्ये अगदी मंदिराच्या पूर्वीचीही या ठिकाणी भगवान शंकराची जुनी अशी हेमांडपंथी मूर्ती आहे. आपण पाहताय की या मंदिर एक अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात असून मंदिराच्या समोर एक वडाचं खूप मोठं आणि जुनं झाड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सगळ्यांचंच मन प्रसन्न होतं. अनेक भाविक भक्त संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर ते अवश्य कृष्णाजींच्या मळ्यामध्ये येतात आणि इथेही संत गजानन महाराज यांच्या पलंगाचं दर्शन घेऊन भगवान शंकरांच्या मूर्तीच्या समोर नतमस्तक होतात. आपण माझ्या पाठीमागे पाहताय की खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधूया, त्यांना विचारूया आपण की नेमके ते महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या किंवा जगातल्या कोणत्या गावातून आलेले आहेत, ते इथे कधी आलेले आहेत आणि इथे आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय विचार येतोय आणि त्यांना कसं वाटतं. तर जय गजानन. तुम्हा सगळ्यांनाच मी जय गजानन करतो. आणि पहिलाच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, आपण कुठून आलेले आहात? आम्ही जळगाव खानदेशून आलेलो. जळगाव खानदेशमधून हे आलेले आहेत. तर संत गजानन महाराजांचं आपण दर्शन घेतलंय? हो, अनेक वेळा, भरपूर वेळा. आम्ही पायीवारी आणलेली आहे आणि बांबुलीला गजानन महाराजचं मंदिर आहे. त्या मंदिरावर आम्ही 14 तारखेला आम्ही जवळजवळ 85 लोक दिवसांनी इथे आलेलो आहे आणि मी दरवर्षीच पायीवारी करतो. ही 10वी पायीवारी आहे आणि तसंच महाराजांचं मंदिर बांबुलीला दरवर्षी अखंड हरिनाम भागवत सप्ताही माझा तिथे असतो. जय गजानन. जय गजानन. गेल्या 10 वर्षापासून जळगाव खानदेशमधून पायी वारी करत संत गजानन महाराजांच्या संतनगरी शेगावमध्ये येतात आणि गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात. त्यांचं हे पायी वारीचं 10वं वर्ष आहे आणि एकूण 85 माऊली भक्त या ठिकाणी आलेले आहेत. तर आज तुम्ही कृष्णाजींच्या मळ्यामध्ये या ठिकाणी आलात, तर इथे आल्यानंतर तुम्हाला कसं? इथे वाटल्यावर खूपच आनंद वाटला आणि खूप समाधान वाटलं. मनाला असं थंडगार वाटलं की आईस्क्रीम खाल्ल्यासारखं खूपच आनंद वाटला. जय गजानन. तर यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, तुम्हाला कसं वाटतं? मला पण खूप छान वाटलं आणि आता इथे आल्यावर एकदम महाराजांचे फोटो वगैरे पाहून एकदम अंगाला काटे वगैरे आले आणि खूपच छान वाटलं. आणि आता इथून जायचं सुद्धा असं वाटतं इथे थांबावं आपण. आता तुमच्याकडे पाहिल्यानंतर थोडासा वयाचा विचार नक्कीच माझ्या मनामध्ये येतोय. तर तिथून तुम्ही पायी चलत आलेले आहात, तर आता सध्या काही त्रास वगैरे होतोय का? नाही काहीच त्रास नाही आहे आता. म्हणजे आमची 10वी वारी आहे. 4-5 वर्षापासूनपर्यंत मी पायी चालली आहे. नंतर आम्ही थोडं चालतो, बसतो रिक्षा असं. म्हणजे आम्ही बाकीचे येतात. गजानन महाराजावर असणारी ही श्रद्धा आणि त्याच श्रद्धेतून या सगळ्यांनाच माऊलींना मिळतं ते चालण्याचं बळ. हीच श्रद्धा मानून ते संतनगरी शेगावमध्ये येतात. तुम्हा सगळ्यांनाच संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावं. तर आपण पुढे कृष्णाजींचा हा मळा कसा आहे, या मळ्यामध्ये नेमके कोणते कोणते ठिकाण आहेत, कोणते या ठिकाणी वास्तू कशा पद्धतीच्या आहेत, हे सर्व आपण थोडंसं पुढे जाऊ आणि पाहू. तुम्हाला आता दाखवतोय हात तो पलंग आहे, जळगाव पलंग संत गजानन महाराजांचा कृष्णाजींच्या मळ्यामध्ये आहे. तर आपण थोडंसं क्लोज येऊया आणि तुम्ही ऐकून करू शकता की महाराजांच्या पादुका या ठिकाणी आहेत आणि संत गजानन महाराजांची सुंदर आणि आपल्या सगळ्यांनाच मन प्रसन्न करणारी आकर्षित अशी ही प्रतिमा. हा पलंग आपण या ठिकाणी पाहताय, याला जळका पलंग असं म्हणतात. आता मी आपणाला पाठीमागे दाखवतोय ही आहे भगवान शंकराची अगदी संगमरवरी दगडाची ही मूर्ती. असं सांगितलं जातं किंवा आम्ही असं ऐकलेलं आहे की ही मूर्ती शेगावमधली सगळ्यात जुनी मूर्ती असून त्या मूर्तीवर जे काही पद्धतीने ती कोरण्यात आलेली आहे ती हेमाडपंथी त्या कला स्थापत्याचा एक उत्कृष्ट असा नमुना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर अशी ही जुनी भगवान शंकराची
मूर्ती आपल्याला प्रामुख्याने कृष्णाजींच्या या मळ्यामध्ये पाहायला मिळते. आणि काकाजी म्हणजे आमचे माऊलीच या ठिकाणी आहेत, तर त्यांना पण विचारूया की नेमकं या मूर्तीबद्दल काय माहिती आहे. काय सांगाल आपण? मला समजलं की एक मूर्ती गजानन महाराजची मूर्ती स्थापित केलेली आहे. आम्ही जन्माष्टमीचे श्रावण सोमवारी दर्शनाला आलो होतो, तेव्हा मला शैलेंद्र पाटील सांगितलं की ही मूर्ती गजानन महाराजांनी स्वतः म्हणजे स्थापन. असं सांगितलं जातंय किंवा काकाजी असं सांगतायत की संत गजानन महाराजांनीच या मूर्तीची निर्मिती केलेली आहे. धन्यवाद. इथे आल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय? आपल्या मला वाटलं आज कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने इपास असल्यामुळे आज आमचा नंबर लागला नाही, पण आज या हे दर्शन झाल्यामुळे गजानन महाराज दर्शन झाल्याचं समाधान झालं. संत गजानन महाराजांच्या समाधी स्थळांचं दर्शन आपलं झालं, घेतलं दर्शन. कसं वाटतंय शेगावमधली जी काही आपण जेव्हा शिस्तप्रियता आणि स्वच्छता पाहतो तर त्यांच्याबद्दल दोन शब्द. इपासमुळे दर्शन झाले, थोडं वाईट वाटलं शिस्तीमुळे, पण आज या इथे दर्शन झाल्यामुळे मला अत्यंत समाधान वाटलं. म्हणजे असं वाटलं पण गजानन महाराज आज जाऊन दर्शन समाधी दर्शन घेतल्याचं समाधान मला. नक्कीच तुम्हा सगळ्यांना सुद्धा पुन्हा एकदा हीच विनंती आहे की देशाच्या किंवा राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आपण संतनगरी शेगावमध्ये येत असाल तर प्लीज तुम्ही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे ई पासचं रजिस्ट्रेशन करा. आपण इथे पाहताय की या ठिकाणी जे काही श्री गजानन विजय ग्रंथ आहे, या विजय ग्रंथामध्ये या मळ्याबद्दल या ठिकाणी अतिशय सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आपण हा व्हिडिओ पॉज करून ही पूर्ण माहिती वाचू शकता, त्याच्यातून बरीचशी माहिती आपल्याला मिळेल. आणि थोडंसं आपण पुढे आल्यानंतर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी कृष्णाजी पाटील आणि रामचंद्र पाटील हे दोघेही या ठिकाणी दिसतील. अशा या प्रतिमा आपण या ठिकाणी पाहतो, ज्या सुंदर अशा पेंटिंगच्या स्वरूपामध्ये आहेत की त्या चित्राचं किंवा या पेंटिंगचं हे वैशिष्ट्य. मी तुम्हाला ज्या पद्धतीने या अगोदर जळका पलंग दाखवलेला होता तर तो हा जळका पलंग आणि याच पलंगावर संत गजानन महाराज या ठिकाणी विराजमान असल्याचे आपल्याला पाहायला अवश्य. आषाढी एकादशीच्याच दिवशी कृष्णाजीचा मळा या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचं आम्हाला इथले पुजारी सांगतात. मी आज शेगावमधील अतिशय पुरातन असणाऱ्या शिवमंदिरात सध्या उभा आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहताय की या ठिकाणी आपल्याला जे दिसते या शेगावमधलं सगळ्यात जुनं मंदिर म्हणजे अतिशय पुरातन मंदिर अशी या मंदिराची ओळख आहे. असं सांगितलं जातं की या शिवाचं असणाऱ्या या मंदिरावरूनच यांचं शेगावचं पूर्वीचं नाव शिवगाव असं होतं आणि शिवगावमधून पुढे शेगाव हे नाव पडल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्यांनी 1811 मध्ये या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केला. पुढे 3 वेळा या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आणि शेगावमधलं सगळ्यात पुरातन मंदिर म्हणजे भगवान शंकराचं हे शिवमंदिर. संतनगरी शेगावमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की शेगावमध्ये पोहोचल्यानंतर आमची निवासाची व्यवस्था होईल का? संत गजानन महाराज संस्थानाने ज्या पद्धतीने शाळा, महाविद्यालय, दवाखाने, विविध सामाजिक उपक्रम राबवतो अगदी त्याच पद्धतीने संस्थानाने आनंद सागर, आनंद विसावा निवास, आनंद विहार निवास असं सर्वच भक्तांसाठी निवासाची एक उत्तम अशी सुविधा असणारी निवासस्थाने ही संतनगरी शेगावमध्ये गजानन महाराज मंदिरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर 6 एकरच्या परिसरामध्ये आपण पाहताय माझ्या पाठीमागे विसावा भक्त निवास संकुल आणि अगदी याच्याच शेजारी आनंद विहार निवास संकुल आहे, जे 2.5 आणि 3 अशा 6 एकराच्या पूर्ण परिसरामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. त्यामुळे आपण जर का शेगावमध्ये येण्याचं नियोजन करत असाल तर तुम्ही अगदी आनंदाने आणि सुरक्षितरित्या तुम्ही तुमच्या कुटुंबियासह, तुमच्या मित्रासह किंवा इतर अनेक सदस्यासह शेगावमध्ये आल्यानंतर या ठिकाणी अवश्य या.
आणि इथे तुमची निवासाची उत्तम सुविधा आहे. निवासासोबतच या ठिकाणी तुमची भोजनाची सुद्धा व्यवस्था संस्थानाच्या मार्फत केली जातात. यासाठी आपणाला अगदी अल्प दर द्यावे लागतात. निवासासाठी तुम्हाला मग या ठिकाणी 1 बेडरूम, त्यानंतर 2 बेडरूम, 3 बेडरूम आणि 4 बेडच्या रूम्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर आज तुम्ही अगदी मोठ्या संख्येने जरी असाल तर या ठिकाणी राहण्याची एक उत्तम अशी सुविधा या निवासस्थानामध्ये संतनगरी शेगावमध्ये संत गजानन महाराज यांच्या संस्थानाकडून करण्यात आलेली आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड अत्यावश्यक असून तुम्हाला या ठिकाणी अतिशय सुरक्षितता मिळेल आणि या ठिकाणच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत या अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त असं हे निवासस्थान आहे हे या ठिकाणी सांगणं मला अत्यंत गरजेचं वाटतं. याच्याच शेजारी आनंदसागर आहे. एक अतिशय भव्य आणि दिव्य असा हा संस्थानाचा उपक्रम म्हणजेच आनंदसागर. सद्यस्थितीत आनंदसागर काही अपरिहार्य कारणामुळे बंद आहे, पण अपेक्षा करूया की आनंदसागर नक्कीच सुरू होईल आणि पुन्हा एकदा संतनगरी शेगावकडे जे काही लाखो भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात त्या सर्वांसाठीच एक अतिशय उत्तम अशी निवासाची व्यवस्था म्हणजे विसावा भक्त. मागे आपणाला थोडंसं कॅमेरा जेव्हा आम्ही झूम करून पाहायला तुम्हाला दाखवू तेव्हा पाठीमागे सर्व रूमा आहेत ज्या ठिकाणचा परिसर अतिशय सुसज्ज आणि आपण जाणताच की शेगावमधली स्वच्छता आणि शिस्तप्रियता ही खरंच अगदी एक वेगळं वैशिष्ट्य असणारं म्हणजेच संस्थान संत गजानन महाराज संस्थान.